तर आज आपण बनवणार आहोत खारीक आणि खोबऱ्याचे लाडू। तर मेथी मी त्याच्यामध्ये टाकणार नाही, कारण मेथी माझ्या मुलांना आवडत नाही, म्हणून मी मेथी घातलेली नाही। तर हे हिवाळा स्पेशल थंडीचे लाडू आहेत। तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी पूर्ण सांगितलेली आहे माहिती। तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार, खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खारीक खोबऱ्याचे लाडू। तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे। 1 किलो खारीक घेतली आहे, ती व्यवस्थित अशी कापून थोडीशी वाळून घेतली आहे। आमच्याकडे काही ऊन जास्त येत नाही, त्याच्यामुळं थोडीशी उन्हात वाळून घेतलेली आहे। पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे। काजू घेतलेले आहेत, 150 ग्रॅम काजू आहेत, 150 ग्रॅम काजू, 150 ग्रॅम बदाम आहेत, अर्धा किलो गूळ कापून घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे अर्धा किलो। त्यातलं जेवढं लागेल तेवढं मी वापरणार आहे, मग तुम्हाला उरलेलं तूप मी दाखवणार आहे। आणि डिंक घेतलेला आहे तळून। तर डिंक असं छान अगोदरच मी तळून घेतलेला आहे। तर डिंकही 100 ग्रॅम डिंक आहे, 100 ग्रॅम डिंक मी तळून घेतलेला आहे। तर चला आता आपण खोबरं भाजून घेऊया। तर आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढई छान अशी गरम झालेली आहे। आता कढईमध्ये आपण खोबरं घालून घेऊया। खोबरं छान, कारण खोबरं का भाजून घालायचे आपल्याला, कारण लाडू आपले खराब होऊ नये, जास्त दिवस लाडू आपले टिकावेत म्हणून। आणि आमच्या इकडचं वातावरण पण खूप असं खराब होतं, आमच्या इकडच्या वातावरणात लगेच बुरशी पकडते, त्याच्यामुळे आपण खोबरं भाजून घेणार आहोत। छान असं आपल्याला खोबरं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर आता मी खोबरं छान असं लालसर रंगावर भाजून घेते। तर आता आपलं खोबरं छान असं लालसर रंगावर भाजलेलं आहे। तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते। आता आपण खोबरं थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतर खारीक आणि खोबरं मिक्सरला वाटून घेऊया। तर मी हे पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे। तर पाव किलो खोबरं आपल्याला पुरेसं होतं 1 किलो खारकीसाठी। तर आता मी ते मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे मोठं, त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं टाकून घेतलेलं आहे। आता आपलं खोबरं थंड झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडेसे खारक्याचे तुकडे घालून घेणार आहे। तर आपल्याला हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तर आता याच्यामध्ये मी थोडी खारीक घालून घेते आणि वरून परत आपल्याला थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर आता याच्यामध्ये मी वरून परत खोबरं घालून घेतलेलं आहे। खाली अगोदर खोबरं घातलं, वरती खारीक घातली आणि त्याच्यानंतर परत भाजलेलं खोबरं घातलेलं आहे। तर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला थोडासा आवाज होतो, पण बारीक होतं। तर आता तुम्ही पाहू शकता, आपण मिक्सरचं भांडं दळून घेतलेलं आहे मिक्सरला। तर अगदी छान अशी आपली पूड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम आपल्याला पाहिजे तशी, एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडसर नाही, आपल्याला पूड करून घ्यायची। तर आपली पूड छान अशी व्यवस्थित बारीक झालेली आहे। तर आता आपण ती काढून घेऊया। तर आता तुम्ही पाहू शकता, आपली छान अशी पूड तयार झालेली आहे। अशा प्रकारे आता सर्व मी खारीक आणि खोबऱ्याची पूड तयार करून घेते। आता तुम्ही पाहू शकता, आपण परत खाली खोबरं टाकलेलं आहे, मध्ये खारीक टाकलेली आहे आणि वरून खोबरं टाकलेलं आहे। तर आता हे परत आपण मिक्सरला मगाशी वाटलं त्याप्रमाणे वाटून घेऊया। तर आता आपली खारीक खोबरं बारीक झालेलं आहे। तर तुम्ही मिक्सरला थांबून थांबून बारीक करा, एकदम बारीक करू नका। मिक्सर गरम होण्याची शक्यता असते आणि भांडंही खराब होण्याची शक्यता असते। तर आता आपलं खारीक आणि खोबरं बारीक झालेलं आहे। तर आता आपण काजू आणि बदाम कढईमध्ये गरम करून घेऊया। तर आता आपण कढई गरम करायला ठेवली होती, आता त्याच्यामध्ये बदाम घालून घेऊया। बदाम छान असे आता आपण गरम करून घेऊया। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे। तीच कढई आपण वापरायला घेतलेली आहे। तर छान असे आता आपण बदाम गरम करून घेऊया। बदाम गरम झाले की आपण काजू गरम करून घेऊया आणि नंतर आपण काय करूया, जाडसर असे काजू आणि बदाम वाटून घेऊया। जो डिंक तळलेला आहे तो डिंकही आपण मिक्सरला बारीक करून घेऊया।
तर आता आपले बदाम छान असे गरम झालेले आहेत. तर आता हे बदाम मी काढून घेते. आपल्याला जाडसरच बदाम आणि काजू कुटून घ्यायचे आहेत, कारण काजू आणि बदाम आपले दिसले पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यात म्हणा किंवा आपण खलबत्त्यात कुटून घेऊ, म्हणजे छान असे बारीक होतात. तर अशाच प्रकारे आता आपण काजू भाजून घेऊया. छान असे काजू तोपर्यंत आपण बदाम बारीक करून घेऊया. आता काजू गरम करून घेऊया आपण. गरम झाली की लगेच आता आपण काजू काढून घेऊया. तर आता आपले काजू गरम झालेले आहेत. तर आपण काजूही वाटीमध्ये काढून घेऊया. तर आता आपले काजूही जाडसर वाटून झालेले आहेत, बदामही जाडसर वाटून झालेले आहेत. आणि आपण डिंक ही वाटून घेतलेला आहे. डिंक काय झालेलं आहे, मी अगोदरच तळून का घेतला होता, तर कारण डिंक नंतर एकदम त्याचं हे होत बारीक झाल्यानंतर काय होतं, गरम डिंक बारीक केला की त्याचं नीट व्यवस्थित असं निघत नाही तो. आणि जरा डिंक आपण अगोदर तळून घेतला आणि नंतर बारीक केला की तो व्यवस्थित बारीक होतो. तर आता हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया, याच्यामध्ये टाकून घेऊया. जे आपण खारीक खोबऱ्याचं बारीक केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. सगळं व्यवस्थित असं आता आपण मिक्स करून घेऊया. काजू बदाम आपण जो वाटलेला डिंक आहे तो सगळं आपण हे मिश्रण एकत्र करूया आणि हाताने ते एकजीव करून घेऊया. म्हणजे काय होईल, आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता आपलं सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. काजू बदाम आणि जो डिंक होता तो डिंकही आपण एकजीव करून घेतलेला आहे. जर काजू बदाम मोठे का करून घेतले तर आपण खाताना लाडू खाताना आपल्या दाताखाली येतात आणि छान अशी क्रंची लागतात, म्हणून आपण ते जाडसर वाटून घेतलेले आहेत. आणि आता आपण गूळ आणि तुपाचा पाक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून त्याचे छान असे लाडू वळून घेणार आहोत. आता आपण गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तूप घातलेला आहे. आणि जो आपण गूळ घेतलेला होता अर्धा किलो, आता तो गूळ या तुपामध्ये आपण घालून घेणार आहोत. त्याचा आपल्याला काही कडक असा पाक करायचा नाही, आपल्याला नुसता गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ छान असा वितळला की आपण जे बनवलेलं आहे खारीक खोबरं काजू बदाम याचं मिश्रण ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे आपला काय पाक असा घट्ट होणार नाही. तर हे आपल्याला गूळ असा विरघळून घ्यायचा आहे. तर आपला गूळ वितळलेला आहे. तर आपण जे मिश्रण बनवले होतं ते मिश्रण आपण थोडं थोडं करून घालून घेऊया. व्यवस्थित असं मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता आपण याचे लाडू बांधायला घेऊया. तर आता तुम्ही पाहू शकता आपण असे लाडू बांधून घेऊया. याच्यासारखे मस्त असे छान असे लाडू आता आपण वळून घेऊया. सगळे लाडू वळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आता तुम्ही पाहू शकता आपले छान असे लाडू तयार झालेले आहेत. तर या लाडूंमध्ये मी मेथीचा वापर केलेला नाही आहे, कारण घरामध्ये मेथी कोणी खात नाही. तर तुम्हाला मेथीचा वापर करायचा असेल तर तुम्ही मेथी भाजून घ्या, बारीक करा मिक्सरला, तुपामध्ये 3 ते 4 दिवस भिजू द्या आणि मग त्या मेथीचा वापर लाडूंमध्ये करा. ते लाडूही खूप छान लागतात मेथीचे. तर हे लाडू मी मुलाला खाण्यासाठी केले आहेत, त्याच्यामुळे मी मेथीचा वापर या लाडूंमध्ये केलेला नाही. तर अशा रीतीने आपले सर्व लाडू तयार झाले आहेत. काजू आणि बदाम हे मी जरा जाडसर वाटले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते लाडूंमध्ये दिसत असतील.
तर आपले हे लाडू अतिशय अप्रतिम असे चवीला झालेले आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की.